सध्या सोशल मीडियावरती प्राजक्ता माळी यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये कारण ठरलं ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं परलीमधील विधान। आणि यानंतर सुरेश धस यांच्यावरती टीका करताना प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांना जाहीर माफी मागावी अशी सुद्धा मागणी केली। तर नक्की हे प्रकरण काय घडलं होतं, नक्की प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद का घेतली, नक्की काय आरोप होता आणि काय झालं होती घडामोड ही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनोर, तुम्ही पाहताय अनोर मोहिते। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी ही बाजू मांडून धरली आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रकारची भाषणे केली किंवा आरोप सुद्धा केली। तसंच आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी सुरेश धस यांनी केली। रश्मिका मंदाना हिचं सुद्धा नाव घेतलं, तसंच सपना चौधरी हिचं सुद्धा नाव घेतलं होतं। त्यानंतर या वादाला खरं तर सुरुवात झाली। तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेताना म्हटलं होतं की त्यांनी म्हटलं की सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी असे इव्हेंट पॉलिटेक्निकल मॅनेजमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी परळीला या, त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशामध्ये प्रचार करावा असं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावताना म्हटलं। तर या प्रकरणावरून प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी याबाबत महिला आयोगात तक्रार करणार आहे। दरम्यान या प्रकरणावरती रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। प्राजक्ता माळी यांनी आमच्याकडे अजून प्रकारे कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही किंवा आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही, परंतु जर प्राजक्ता माळी यांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर त्यांची तक्रारीचा विचार करण्यात येईल, योग्य ती कारवाई करण्यात आम्ही सहकार्य करू असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। तर बीडच्या घटनेची संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री करणार आहेत, तसंच पोलीस प्रशासन करणार आहेत। अजित पवार, एकनाथ शिंदे हे करतील। तर प्राजक्ता माळी नक्की काय म्हटली पत्रकार परिषदेमध्ये ते तुम्हीच ऐका प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेतून। काय या दोन व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या, पण प्रसार माध्यमं तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे 1000 व्हिडिओ बनवतात, इतके वाईट मथळे देतात, हेडलाईन्स देतात। समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतं, त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं, ते डिप्रेस होऊ शकतात, ते आत्महत्या करू शकतात। तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची? आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी, आपण आपला एक्सपेक्ट टार्गेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो, त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं। आता फॉर एन एक्झाम्पल, कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती। बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय। काय संबंध, काय दोन गोष्टींचा? आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर। ही माझी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना, मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल। एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही। हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले। आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो आणि अत्यंत वाईट परिणाम होतो। तर या सर्व प्रकरणावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राइब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राइब करा।